आज मी बनवणार आहे खमंग व कुरकुरीत आहे तशीच हवाबंद डब्यात महिनाभर टिकणारी मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती एक झटपट रेसिपी। शाळेला उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत, मग अशा वेळेस मुलांना घरीच चाट बनवण्यासाठी आदल्या दिवशी सहज बनवून तयार होणारी ही रेसिपी। ही पापडी खूपच चविष्ट, सोपी व झटपट तयार होते। माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार, मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर। आजची आपली रेसिपी आहे शेवपुरीसाठी कुरकुरीत पापडी। पापडी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मैदा, 2 पळी तेल, 1 चमचे ओवा व चवीनुसार मीठ घेतले आहे। एका मोठ्या भांड्यात मी 1 वाटी मैदा, ओवा, चवीनुसार मीठ व तेल घेतले आहे। हे सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्यावे। पिठाची मूठ बांधली गेली म्हणजे तेल परफेक्ट आहे आणि पुऱ्याही खूप कुरकुरीत होतील। आता थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ छान मळून घ्यायचे आहे। आपल्याला घट्टसर पीठ मळायचे आहे। चपातीपेक्षा घट्टसर कणिक हवे। तुम्ही पाहू शकता घट्टसर पीठ तयार आहे। आपली कणिक घट्टसर मळून तयार आहे। आता आपण 20 ते 25 मिनिटे झाकून बाजूला ठेवणार आहोत। 20 मिनिटे इथे कणकेचा गोळा मी बाजूला ठेवला होता। पुन्हा एकदा छान मळून घेऊया। आता आपण याचे 3 एकसारखे गोळे करून घेऊया। 1 वाटी मैद्याच्या पिठात 3 गोळे होतात। 3 समान गोळे तयार झालेले आहेत। एक गोळा मी लाटायला घेते। कणिक घट्टसर असल्या कारणाने तेल न लावता ही पोळी नीट लाटता येते। गरज असल्यास तुम्ही तेलाचा वापर करू शकता, पीठ शक्यतो लावू नये। पोळी न जास्त पातळ लाटायची न जास्त जाड, मीडियम थिक कन्सिस्टन्सीची पोळी लाटून घ्यायची। आता एका फोर्कच्या सहाय्याने आपण पोळीला छान छिद्र करून घेऊया, जेणेकरून ही पोळी ह्या ज्या पापड्या आहेत त्या फुलणार नाहीत आणि पापड्याही खूप छान कुरकुरीत होतील। मी आता इथे गोल पापड्या तयार करून घेणार आहे। मोठ्या चमच्याच्या सहाय्याने तुम्ही इथे मोल्डही वापरू शकता। तुम्ही पाहू शकता आपल्या गोल गोल पापड्या कापून तयार आहेत। या पापड्या एका ताटात काढून घेऊया। उरलेले कणिक आपण पुन्हा पापडी बनवायसाठी वापरूया। इथे मी एका कढईत तेल गरम करून घेतले आहे। एक छोटीशी पापडी घालून तेल चेक करून घेऊया। पापडी वर आली म्हणजे तेल छान गरम आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपण या सर्व पापड्या तळून घेऊया। पापड्या तेलात सोडूया। छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत पलटी करून करून आपण या पापड्या तळून घेणार आहोत। पापड्या दोन्ही बाजूने छान तळल्या गेल्या पाहिजेत। तुम्ही पाहू शकता छान सोनेरी रंग आलेला आहे आपल्या पापड्यांना। दोन्ही साइडने पापड्या छान तळल्या गेल्यात।
छान रंग आलेला आहे। आता या पापड्या आपण ताटात काढून घेऊया। छान तळल्या गेल्यात आपल्या पापड्या, तुम्ही पाहू शकता। उरलेल्या पापड्याही आपण लो टू मीडियम फ्लेमवर अशाच प्रकारे तळून घेणार आहोत। दोन्ही बाजूने अलटी पलटी करत आपल्याला या पापड्या तळून घ्यायच्या आहेत। दोन्ही साइडने एकसारखा रंग आला पाहिजे। तुम्ही पाहू शकता छान सोनेरी रंग आलेला आहे। तर मग आपल्या चाटसाठी पापड्या तयार आहेत। या पापड्या तुम्ही शेवपुरी, पापडी चाट, भेळपुरी इत्यादी रेसिपीजमध्येही वापरू शकता। छान कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या पापड्या, खूपच जबरदस्त दिसत आहात। तुम्ही अगदी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या शेवपुरीच्या पापड्या तयार आहेत। पापडी तोडून दाखवते इथे। पापड्या खूपच कुरकुरीत झालेल्या आहेत, खमंग आहेत, तुम्ही बघू शकता। तोपर्यंत भेटूया अशाच छानशा एका रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।